भरती असणारं आपलं जवळचं गाव डोंगरी आणि या आपण आवाज ऐकतोय ते अर्थात करुणेश गरद यांचा. धन्यवाद. थँक्यू जयजी भोसले सर आणि रुपेश पाटील सर पेणवरून बिलॉंग करणारे आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्याला चिरनेर संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला केगाव संघ. दोन संघ बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका संघाचा विचार केला तर आपण उरण विभागातील एक नामांकित संघ आपल्याला केगाव टीम आपल्याला पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला उरण पूर्व विभागाला बिलॉंग करणारी चिरनेर टीम यंदाच्या हंगामाचा विचार केला तर नक्कीच चिरनेरच्या गोलंदाजाने वाईट बॉल टाकला तर त्याला 200 रुपये. नो चेंडू टाकला तर 400 आणि आणि विकेट हॅट्रिक जर घेतली गोलंदाजांनी चिरनेर संघाच्या गोलंदाजांनी तर त्याला 1,500 रुपयांचं रोख कॅश प्राइज इथे देण्यात येणार आहे. एक अनोखं बक्षीस इथे लावलं गेलंय. अवांतर चेंडूला 200, नो चेंडूला 400 आणि विकेट हॅट्रिक जर मैदानावरती सादर केली तर त्याला 5 रुपयांचं पारितोषिक इथं दिलं जाईल. कॅश प्राइज इथं सुवर्ण संधी असणार आहे खेळाडूंसाठी चिरनेर संघाच्या. आजच्या दिवसातील दुसरा साखळी सामना आपण मैदानावरती पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा. स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. जीपी प्रेझेंट्स जीपी ट्रॉफी 2026 दिमागदार आयोजन. त्याचप्रमाणे प्रेक्षकांमध्ये MSC शिपिंगचे स्वप्नील दळणे आणि गणेश काटकर ह्या दोन प्रमुख अतिथींची इथं उपस्थिती होताना पाहायला मिळते. त्यांना सुद्धा विनंती केली जाते, आयोजकांच्या माध्यमातून इन्व्हाइट केले जाते, प्लीज आपण या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप सहर्ष असं स्वागत असणार आहेत. किशोर घरत या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. प्लीज आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. दुसरा सामना मैदानावरती पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. इथं सामन्याला होतोय सुरुवात. 5 षटकांचा सामना. सलामीचा गोलंदाजी मार्कवर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक आपल्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्ट्राईक हँडला विवेक फलंदाज पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र आव्हांतर चेंडू आणि 200 रुपयांचा मानकरी सुद्धा होताना पाहायला मिळतोय. कॅश प्राइज लावलं होतं आव्हांतर चेंडूसाठी 200 रुपयांचं आणि त्याचं प्रथम मानकरी सुद्धा होताना पाहायला मिळतोय. एका धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिला चेंडू. हा चेंडू चांगला प्रकार पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. मिड ऑफ प्रीतम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. कव्हर रिझम पर्यंत धावत आला आणि चेंडू अडवला गेला आणि 2 रन्स इथं कंप्लीट केले जातात. 2 धावसंख्या आणि संघाची धावसंख्या 3 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात मानावी लागेल. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला केगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला तर प्रफुल्ल ठाकूर, हर्षद ठाकूर, विवेक ठाकूर यांच्या नावाने ओळखणं जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला चिरनेर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला प्रकार पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मध्ये बघा चांगले क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव त्याच्यावर. एका धावसंख्येकडे संघाची धावसंख्या 4 धावसंख्या इथे धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसरा साखळी सामना. पहिला सामना मुळेखण जीवितच्या संघाने इथं जिंकला. पांजे संघाला पराभूत केलं पहिल्या सामन्यामध्ये आणि आता दुसरा सामना मात्र मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. तिसरी रजनी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दिमागदार आयोजन मैदानावरती पाहायला मिळतोय. जीपी प्रेझेंट्स जीपी ट्रॉफी 2026 भव्य आणि दिव्य आयोजन. चर्चेमध्ये राहिली ही स्पर्धा. या उरण विभागामधील नामांकित स्पर्धांमध्ये या स्पर्धेचा जरूर उल्लेख केला जाणार. हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा ऑफटिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्या दिशेने वरतात. पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय. एका धावसंख्येकडे संघाची धावसंख्या 5 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये आपल्याला उरण विभागातील सर्व नामांकित 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. त्याच्यातील दुसरा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. केगाव विपक्ष चिरनेर या दोन संघांमध्ये पहिले षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. तो मात्र ऋषी नारंगीकर गोलंदाज पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र बिगड पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू मात्र मिड ऑफ रिजन मध्ये आणि चेंडू तिथं जातोय. निर्णय येईल आपल्यापर्यंत आणि नक्कीच 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर येतोय. कणकणीत चौकार.
चौकार मारला गेला, चांगला फटका हर्षद ठाकूरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मिड ऑफ प्रिझम मध्ये एक चौकार पाहायला मिळतोय. पण एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका त्याच पद्धतीने केला गेलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. कडपाने चेंडू उचलतोय आणि त्याच्यावर मात्र एक रन्स कंप्लीट केली जाते. एका धावसंख्येकडे संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते 10 धावसंख्या धावफलकावर. चांगली सुरुवात आता मैदानावरती फलंदाजी करणारा केगाव संघ करताना पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची विकेट अजूनपर्यंत देताना पाहायला मिळत नाही. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्या स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र गरकन मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू कमबॅक केलं जातंय. ऋषी नारंगीकर एक चांगला गोलंदाज आणि तो आता मात्र सिद्ध करताना पाहायला मिळतोय मैदानावरती. पण एकदा नेक्स्ट बॉल, हा चेंडू आता मात्र हलक्याने खेळून काढला गेलाय. कव्हरिझम मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. मिड ऑफ रिझन मध्ये असलेला करणार नाही चुकी. पहिला विकेट विवेक ठाकूर मात्र बॅक टू द पॅव्हलियन. त्यांची उपस्थिती होताना पाहायला मिळते. त्यांना सुद्धा विनंती केली जाते आयोजकांच्या माध्यमातून, प्लीज आपण या व्यासपीठावर आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सर असं स्वागत असणार आहे. प्लीज या विकास खरत डोंगरी या व्यासपीठावर आपण. पहिल्या षटकामध्ये ऋषी नारंगेकर या गोलंदाजाने 10 धावसंख्या जरी खर्च केल्या असल्या तरी मात्र एक विकेट, महत्वाची विकेट मात्र घेतली गेली. विवेकला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रफुल्ल ठाकूर येताना पाहायला मिळतोय. वन ऑफ दी लेजंड प्लेअर ऑफ उरण टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. कित्येक वर्ष या उरण टेनिस क्रिकेटवर, रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावाची चर्चा आपण पाहिली, तोच प्रफुल्ल ठाकूर आता मैदानावरती स्वतः फलंदाजीला येताना पाहायला मिळतोय. तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विवेक हातनोलकर येताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक चांगला असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामाचा विचार केला तर नक्कीच महागणपती चिरनेर संघ सुद्धा चर्चेमध्ये राहिलाय. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे कडपाने चेंडू उचलणार आणि त्याच्यावर एक धाव. एका धावसंख्येने 11 धावसंख्या दाखल करावं लागले जातात. तर नक्कीच प्रफुल्ल ठाकूर या खेळाडूने जर मैदानावरती अर्धशतक कंप्लीट केलं तर नक्कीच साहिल ठाकूर फुंडे यांच्याकडून त्यांना 4,000 रुपयांचं रोख कॅश प्राइज इथे दिलं जाईल. नक्कीच प्रफुल्ल ठाकूरसाठी सुवर्ण संधी असणार आहे. त्या प्रकारचा फलंदाज आहे, परंतु या मैदानावरती सुद्धा स्वतःला सिद्ध करणार का? आता 40+ मध्ये सुद्धा पदार्पण केलं जाते. तिथे सुद्धा चांगल्या लेवलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. तोच प्रफुल्ल ठाकूर ऑन स्ट्राईक आपल्याला पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क गोलंदाज विवेक तयार. पुढचा चेंडू, हा चेंडू बघा हलक्या त्याने खेळून काढला गेला. चांगला चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल रन्स घेऊन मात्र आपल्या धावसंख्येचं खातं ओपन करताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 12 धावसंख्या दाबलकावर लागताना पाहायला मिळतोय. 12 धावसंख्याहून स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसरा साखळी सामना मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला आपल्याला केगाव संघ तर दुसऱ्या बाजूला चिरनेर संघ. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतात. पिटूचं दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विवेक तयार होईल. पुढचा चेंडू, हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कळवीमध्ये झेलपर्यंत क्षेत्ररक्षक जाताना पाहायला मिळतोय, परंतु झेल त्याच्या आवाक्याच्या बाहेर पाहायला मिळतोय. एक रन्स कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या दाखल लागताना पाहायला मिळते ती मात्र 14 धावसंख्या दाखल लागली जाते. 14 धावसंख्यावर स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतील. चांगली सुरुवात, एक संथ सुरुवात पाहायला मिळते. आता मात्र या दोन फलंदाजांवर पूर्णपणे या सामन्याची मदार आपल्याला पाहायला मिळेल, कारण की हर्षद ठाकूर तितकाच घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठे फटके ज्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच विकासजी खरड डोंगरी यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं खूप खूप असं स्वागत असणार आहे. हा चेंडू, चांगला चेंडू, अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू कमबॅक करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती चिरनेर संघ करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 14 धावसंख्या दाखल करावं लागताना पाहायला मिळते.
दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असलेल्या षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज विवेक तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळते. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळतात. अवांतर चेंडू दर्शवतात. एका धावसंख्याकडे संघाची धावसंख्या 15 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळते. दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य स्पर्धा या उरण विभागामधील नामांकित स्पर्धेमध्ये जरूर या स्पर्धेचा उल्लेख चर्चेमध्ये राहणारी स्पर्धा जीपी प्रेझेंट्स जीपी ट्रॉफी 2026 भव्य आणि दिव्य आयोजन पाहायला मिळतोय. आयोजकांची मेहनत आणि त्याच्यामुळेच ही स्पर्धा सफल होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू हलक्याने खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये एका टप्प्याने चेंडूला उचलणार आणि तत्पूर्वी एक रन तिथं कंप्लीट केली जाते. एका धावसंख्याने संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र 16 धावसंख्या धावफलकावर. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या दुसऱ्या षटकातील 16 धावसंख्या धावफलकावर. आता प्रफुल्ल ठाकूर आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. एक चांगला फलंदाज एकदा गोलंदाज विवेक तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही आहे. नक्कीच बॅटची कढाई इथं घेतली गेली आणि नक्कीच एक रन इथं कंप्लीट केली झाली. एका धावसंख्येने इथं संघाची धावसंख्या धावफलकावर लागली. ती मात्र 17 धावा. दोन षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय आणि केगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 17 धावसंख्या स्कोर कार्ड. बॅक टू डीजे. दोन षटकांचा खेळ इथं झालाय आणि 17 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी कारण की दोन पॉवर प्लेचे आता षटक संपलेत. 10 मिनिटं आता इथं काउंट झालेले आहेत. लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे. टाइम अलर्ट असणार आहे. हा चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. अवांतर चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात एका धावसंख्येने धावफलक बदलते. 18 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऋषी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक आपल्या कोट्यातील दुसरे षटक घेऊन मात्र गोलंदाजी मार्कवर ऋषी नारंगीकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक चांगला गोलंदाज आहे आणि समोर तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रफुल्ल ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मात्र ऋषी आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होईल. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फलंदाज प्रफुल्ल ठाकूर याला नीटसा समजत नाही. निर्धाव चेंडू कमबॅक केलं जाते. कमालीची गोलंदाजी मैदानावरती वेगावर स्वार होऊन गोलंदाजी मैदानावरती केली जाते. ऋषी नारंगीकर हा गोलंदाज स्वतःला सिद्ध या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. पण एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. नाचाकत फक्त चेंडूला मात्र दिशा दिली गेली आणि चेंडू मैदानावरती थांबणार नाही. जातोय फाईन लेग रिजन मध्ये. येतोय प्रफुल्ल ठाकूरच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला खणखणीत चौकार. विजय आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र 22 धावसंख्या धावफलकावर लागली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये ठासून भरलं होतं आणि चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. येतोय बिगिट क्लासिकल प्रफुल्ल ठाकूर ब्रँडेड सरकार.
नक्कीच मंचकावर व्यासपीठावर उपस्थित आजच्या या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. विकासची गरज डोंगरी गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशालजी म्हात्रे, विजयजी घरत आणि उमेशजी घरत या आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. पुंडेगावची एवन जोडी सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. विजयजी घरत आणि उमेशजी घरत आणि विशालजी म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभास्ते त्यांचा शुभ सन्मान पार पाडला जातोय. थँक्यू. आणि नक्कीच इथं विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. मोठी विकेट. प्रफुल ठाकूर बॅक टू द डगआउट. सर स्वागत. नक्कीच मोठी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाली. प्रफुल ठाकूर सारखा एक घातक फलंदाज मात्र एक चौकार मारून मात्र बाद होताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी आता म्हणावी लागेल. गोलंदाज ऋषी नारंगीकर मात्र मैदानावरती स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती निखिल म्हात्रे येताना पाहायला मिळतोय. आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये फलंदाजी करणारा केगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू पॉइंट रिटर्न मध्ये हलक्याने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र 29 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर केगाव संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र 2 बाद 29 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. नक्कीच नवीन गोलंदाज मैदानावरती सांघिक चौथं आणि वैयक्तिक आपल्या कोट्यातील पहिले श्रेय घेऊन येते गोलंदाज रोहित नारंगीकर येताना पाहायला मिळतोय. नक्कीच आतापर्यंत चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा म्हणावी लागणार आहे. 29 धावसंख्या झालेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे. नक्कीच 55 ते 60 धावसंख्येपर्यंत मजल मारणं खूप गरजेचं असणार आहे जर नक्कीच चिरनेर संघाला रोखायचं असेल दुसऱ्या सत्रामध्ये. तर गोलंदाज रोहित नारंगीकर गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू आपल्या षटकातील. पहिला चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक फ्लमवेल झाला होता आणि नक्कीच इथं फायचीच्या स्वरूपात इथं फलंदाजाला बाद घोषित केलं जात आहे. फलंदाज होते बाद. अजून एक हादरा बसतो इथं मात्र केगाव संघाला. निखिल बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानावरती कुंजन जाताना पाहायला मिळतोय. कुंजन ठाकूर नवीन फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळतोय. कारण की अजून एक फलंदाज निखिल मात्र बाद होताना पाहायला मिळाला. सफलता मिळवली गेली. पहिल्या चेंडूवर रोहित नारंगीकर या गोलंदाजाने चांगला चेंडू फेकला गेला. वेगवान चेंडू पायचीच्या स्वरूपात मात्र बाद केला निखिलला. तर नक्कीच नवीन फलंदाज आता प्रथम स्ट्राईक गेला मात्र गुंजन ठाकूर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळते. कव्हर मध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव तिथं कंप्लीट केली जाते एका धावसंख्येने. संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र हॅलो चला नागाव संघाचा कर्णधारी आणि जसकार
नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल इकडे मी लक्ष वेधेन. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायलाच हवा. दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन, ज्या टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल आणि दोन्ही कॅप्टन इथे अवेलेबल नसतील तर सामना हा 4 षटकांचा होईल. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. नक्कीच शिस्त क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असणार आहे आणि त्या शिस्तीचं पालन होणं खूप गरजेचं असणार आहे. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळामध्ये कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. झेल त्याच्या वाक्याच्या बाहेर. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेकी येणार तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा इथं सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू हलक्या त्याने खेळून काढला गेला. चेंडू मात्र मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फ्लंबल होतोय परंतु एकच धाव तिथं पाहायला मिळते. एका धावसंख्येकडे संघाची धावसंख्या 33 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. नक्कीच हर्षद ठाकूर या मात्र फलंदाजावर पूर्णपणे या इनिंगची जबाबदारी आता पाहायला मिळेल, कारण की ज्यांचे महत्त्वाचे फलंदाज होते ते मात्र मोठी कामगिरी करू शकले नाही आणि डगआउट मध्ये वापस जाताना पाहायला मिळतात. शेवटपर्यंत खेळणं खूप गरजेचं असणार आहे हर्षद याचं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रोहित नारंगेकर गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. लेग टिकच्या बराचसा बाहेर. इथं मात्र आव्हान तर चेंडू पाहायला मिळतोय. एका धावसंख्येकडे संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू होता परंतु लेग टिकच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाला. अवांतर धावसंख्येने 34 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. नक्कीच 2 टीमचे कॅप्टन इथे अवेलेबल झालेले आहेत. या आपण टॉस बॉक्स मध्ये या कॅप्टन प्लीज. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला ग्लान्स केलं गेलं होतं आणि तिथे क्षेत्ररक्षक तैनात करणार नाही. चुकी. फलंदाज होतोय बाद. गुंजन ठाकूर बॅक टू द डगआउट. थँक्यू डीचे. नक्कीच या 2 टीमचे कॅप्टन इथं जसकर संघाचा कॅप्टन कर्णधार इथं सचिन आमच्या सोबत जोडले गेलेत. तरी नागाव संघाचे कर्णधार प्लीज या आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. त्वरित नाणेफेकी केली जाईल. नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळते. तर मात्र ओमकार ठाकूर नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळते. 34 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. हर्षद ठाकूर मात्र नॉट रेकॉर्डवर उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे. इथं 4थं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित नारंगेकर आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज नवीन फलंदाज पाहायला मिळतोय ओमकार. हा चेंडू चांगला चेंडू. वेगवान चेंडू. पायचीचा अपील आणि पंच अपील उचलून धरतात. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक दणका. आणखीन एक खतरा बसतोय फलंदाजी करणारा केगाव टीमला. ओमकार बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू थँक्यू. नक्कीच जो फलंदाज मैदानावरती येतो ना केगाव संघाचा, तो मात्र हजेरी लावून लगेच मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. हर्षदला स्ट्राईक देणं खूप गरजेचं होतं, परंतु तशा प्रकारचं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानावरती केलं जात नाही. त्याला नॉन स्ट्राईक एंडवरच उभा ठेवला गेला आणि आता शेवटच्या षटकामध्ये अखेरीच्या क्षणामध्ये मात्र तो मात्र स्ट्राईक एंडवर येताना पाहायला मिळतोय. शेवटचे निर्णायक 6 चेंडू असतील. स्लॉक षटक असणार आहे आणि या षटकामध्ये मात्र किती धावसंख्या उभारणार. आतापर्यंत संघाच्या धावसंख्या झाल्यात 4 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय आणि केगाव संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. ती मात्र 34 धावसंख्याहून स्कोर कार्ड पाहायला मिळतात.
नक्कीच नवीन गोलंदाज रोनक नारंगीकर एक उदयमुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नव्वदीत गोलंदाजी मार्कवर त्याला पाचारण केलं जाते. शेवटचं निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू स्ट्रायकेंडला फलंदाज हर्षद ठाकूर असणार आहे. 34 धावसंख्या तर धावपलकावर लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ झालाय. या षटकामध्ये 15 ते 20 धावसंख्या येणं खूप गरजेचं असणार आहे. जर नक्कीच एक चांगलं टोटल जर मैदानावरती उभं करायचं असेल, कारण की समोर महागणपती चिरनेर संघ तेवढीच चांगली फलंदाजी सुद्धा सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे टार्गेट सेट करणं खूप गरजेचं असणार आहे. गोलंदाज तयार होणार. पहिलाच चेंडू. पहिला चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतो. इथं अवांतर चेंडू एका धावसंख्येने धावफलक बदलते. संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळते. नक्कीच चालू सामना आजच्या दिवसातील दुसरा साखळी सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला केगाव संघ तर दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बलाढ्य संघ त्यांच्यामध्ये ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की रोख लावला जातोय धावसंख्येला. फक्त आणि फक्त 35 धावसंख्या स्कोर कार्ड पाहायला मिळतात. पण एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिड ऑन रिजन मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं. चांगलं क्षेत्ररक्षण. कुठल्याही प्रकारचा रन्स घेण्याचा प्रयत्न नाही. नक्कीच हर्षद याला सुद्धा माहिती आहे, जास्तीत जास्त चेंडू मी खेळलो तर एका चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाणार. त्याच्यामुळे रन्स घेण्याचा इथं प्रयत्न नाही. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 35 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. रोनक चांगली गोलंदाजी आता करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकताना पाहायला मिळाला. हा चेंडू अतिरिक्त उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय आणि नक्कीच इथं अवांतर चेंडू घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. आणि नक्कीच इथं एक रन्स अतिरिक्त रन्स एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 36 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. रोनक गोलंदाजी करताना आतापर्यंत 2 अवांतर चेंडू या षटकामध्ये फेकताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रोनक पुढचा चेंडू आपल्या षटकातील. हा चेंडू आता मात्र विकेट पाहायला मिळतोय. चेंडू बराच काळामध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. करणार नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. हर्षद ठाकूर बॅक टू द पॅव्हलियन. स्पीडावरती आपण टॉस करणार आहोत. इनिंग मध्ये टॉस व्हायलाच हवा याकडे मी प्रत्येक संघाचं लक्ष वेधेन. आणि पुढील संघ केगाव संघ आहे, दांडा माही 11 दांडा संघ आहे, दादरपाडा आणि बोरखार. आपणही आले असाल तर आपणही आल्याची नोंद करून घ्या. 10 संघांना संधी आहे आणि त्यामुळे आपण लक्ष वेधतोय की प्रत्येक संघाची उपस्थिती प्रार्थने आणि बंधनीय राहील. वेळेमध्ये या, जेणेकरून वेळेमध्ये सामने पार पाडले जातील. त्याकरिता मी प्रत्येक संघाचं लक्ष वेधतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी 4 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. नवीन फलंदाज मैदानावरती विपुल ठाकूर जाताना पाहायला मिळतोय. एक डावखुरे हाताचा फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत 36 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती चिरनेर संघ आपल्याला करताना पाहायला मिळतोय. जखडून ठेवलं जातंय केगाव संघाच्या फलंदाजांना. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पुन्हा एकदा रोनक गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळेल. एक डावखुरे हाताचा गोलंदाज समोर, डावखुरे हाताचा फलंदाज विपुल आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटची कडा घेतली गेली. पॉइंट रिझन मध्ये चेंडू फील्ड केला गेलाय. तोपर्यंत 1 रन्स कंप्लीट केली जाते एका धावसंख्येने. संघाची धावसंख्या 37 धावसंख्या धावफलकावर लागल्या जातात. हा चेंडू चांगला चेंडू. अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजाला चेंडू समजत नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. अचूक गोलंदाजी. कधी वेगावर सारून गोलंदाजी केली जाते, कधी कटर पद्धतीचे चेंडू मैदानावरती फेकले जातात. नक्कीच कमालीची गोलंदाजी मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. पण एकदा गोलंदाज रोनक गोलंदाजी मार्कवर तयार होईल. पुढचा चेंडू.
हा चेंडू चांगला चेंडू अतिरिक्त उचली घेणारा चेंडू ऑप्टिकच्या बराचसा बाहेर पंच आमच्या दिशेने पुन्हा एकदा वळताना पाहायला मिळतात. अवांतर चेंडू एका धावसंख्येने धावफल एक बदलते. संघाची धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते ती मात्र 38 धावसंख्या धावफलकावर. आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब आणि आता अर्थात परेजी ठाकूर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. या पण स्वागत करतो आहोत. परेजी ठाकूर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज या स्पर्धेसाठी जीपी ट्रॉफी फुंडे 2026 साठी पाहुण्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. मनोहर शेठ भोईर साहेब माजी आमदार ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट कर्तृत्व आणि त्याहूनही अधिक एक चांगलं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आदरणीय फेअर डिलिव्हरी आहे. गणेशजी शिंदे साहेब माजी नगराध्यक्ष उरण नगर परिषद ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. साहेब आपलं हार्दिक असं स्वागत. अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू हा चेंडू बघा चांगला चेंडू पुन्हा एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी आणि नक्कीच इथं 22च्या स्वरूपात चौकार पाहायला मिळते. 4 धावसंख्या आणि 4 धावसंख्येने इथं पहिले सत्र संपलं आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 41 धावसंख्या आणि 42 धावसंख्येचं आव्हान ठेवलं जाते ते मात्र फलंदाजी करणाऱ्या महागणपती चिरनेर संघासमोर. बॅक टू विजय. परेजी ठाकूर साहेब, दीपकजी भोईर साहेब या सर्वांचं आपण हार्दिक असं स्वागत करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी भव देवो भव या उक्तीप्रमाणे आज मान्यवरांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. अभिजित ठाकूर, शेष पाटील, प्रांजल वाणी, रवींद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन समितीला शुभेच्छा आलेल्या आहेत. अभिजित ठाकूर आमचे छोटे ठाकूर यांच्या माध्यमातून खरं तर किशोरजी गरत यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. टॉस आपण करतो या दोन्ही टीमचे कॅप्टन. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. टॉस आपण करतो आहोत. महत्वाचा सामना एका बाजूला आरपी क्लब जसकार आणि त्याच्या अगेन्स्ट जय दुर्गा नागाव, जय दुर्गा क्रिकेट संघ नागाव आणि त्याच्या अगेन्स्ट आरपी जसकार. महत्वाची मॅच ज्याचा नाणेफेकीचा कौल आपण करतो. आदरणीय परेजी ठाकूर साहेब यांना विनंती करूयात. साहेब आपल्या शुभ हस्ते करण्यात येईल नाणेफेकीचा कौल. परेजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. जीपी ट्रॉफी फुंडे 2026 महत्वाचा सामना आरपी जसकार आणि त्याच्या अगेन्स्ट खेळते जय दुर्गा क्रिकेट क्लब. टेल इज अ कॉल आणि इथे हेड आलाय. टॉस जिंकला तो नागाव संघाच्या कर्णधाराने. निर्णय जागेवरती द्यायचा आता. टॉस जिंकलाय, गोलंदाजी करू. चला शुभेच्छा आहेत दोन्ही संघाला. या आपण महत्वाच्या मॅच कडे वळतोय. सेकंड इनिंग कडे वळूयात. रन चेसला इथून सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. तर नक्कीच दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल तसा आवाजामध्ये करूया बदल. नक्कीच मी वळतोय रुपेश पाटील सर वेण यांच्याकडे. थँक्यू. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. हॅलो चेक. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. धन्यवाद करुणेश गरत यांचा आवाज आपण होतात या महत्वाच्या सामन्यासाठी. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते जिथे महागणपती चिरनेर सातत्याने गणरायाच्या आशीर्वादाने या संघाने अगदी डंका पिटलाय. ठाणे जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे अंबरनाथ तालुक्यामध्ये स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान ही स्पर्धा ज्या बहादरामुळे गाजवली तो मैदानाच्या आतमध्ये इथे असताना पाहायला मिळतोय. खर तर ज्यावेळी या खेळाडूला पाहिलं ना स्वतः आयोजक
आणि जी डोपरी म्हणाले होते तो बॅटर होता की खैस मला काय माहित बॉल जिथं टाकी तिथं मारी. त्याने एवढे लांब लांब षटकार मारले होते ना खरं तर उसटण्याच्या मैदानावरती की बॉल मिळालेच नाहीत आयोजकांनाही. आणि तिथे जीपीएस लावाव्या लागतील की काय याची चर्चा झाली होती. तदनंतर चिरनेरकरांचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. परंतु तदनंतर आपण पाहिलं आणखीन एक मोठी स्पर्धा हा संघ खेळण्यासाठी बदलापूरमध्ये गेला ठाणे जिल्ह्यामध्ये. तिथे यश पदरी पडलं नाही. परंतु सध्या घडीला चिरनेरकर देखील मागे नाही आहेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने चांगलं प्रदर्शन करतायत. साहिल चव्हाण आघाडीला येत असताना पाहायला मिळतो आहे. एक लांब लचक आणि बेदरकार फटक्यांसाठी जाणला जाणारा हा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सध्या घडीला जिथे चर्चेतील असं नाव म्हणून या खेळाडूकडे आपण पाहतो. महत्वाची मॅच आहे. नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकला तिथे जयदुर्गा क्रिकेट क्लब नागाव टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या मॅच मध्ये जिथे आपण पाहिलं तर टॉस जिंकला होता तो केगाव टीमने आणि जिथे बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. गोलंदाजी मार्गप्रती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या दरम्यान टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं आहे 42 धावसंख्येचं. विवेक येतो गोलंदाजी मार्कवरती. आघाडीची जोडी साहिल चव्हाण आणि त्याच्या साथीला ऋषी नारंगीकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना चांगला पाहायला मिळणार. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी चांगल्या झालेल्या आहेत. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये वेळ कशी आणि कोणाची कशी राहणार याची चर्चा निश्चित होत असताना पाहायला मिळणार आहे. चला थोडी घाई व्हायला हवी. वेळ जास्तीचा खर्च होतोय. 10 संघ आज या स्पर्धेच्या माध्यमातून या तिसऱ्या रात्रीमध्ये खेळणार आहेत. आयोजकांनी आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला. गेल्या 2 रात्रीमध्ये सकाळचे 5 वाजलेत आणि आज वाजू नये याच्याकडे आपण लक्ष वेधूया. थोडी घाई करा. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. उत्तरार्ध पहिला चेंडू पडत असताना पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला बॉल इथे डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतो आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल वरती ऑन साइडला केला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता. दोन्ही पायांच्या अगदी मधोमध गेट ऑफ इंडिया बनलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. का काम अगर मिनटों में करना है ना तर असाच बॅटर हवा. कशी बॅटिंग करतो झटपट पटापट. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय परंतु इथे ती लय त्याला सापडली का ही पाहणं गरजेचं राहणार आहे. आडवा बॅटनी मोठी फटक्यांसाठी जाणला जातो साहिल चव्हाण. पहिल्याच बॉलवरती जिथे चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुढचा चेंडू उसळी घेणार होता. बॅटची तिघेच आउटसाइड. जीवदान वरदान साबित होतात. कॅच ड्रॉप झालाय. धावा तितक्याशा नाही आहेत संघाकडे. धावांचं बँक बॅलन्स कमी आणि अशा परिस्थितीमध्ये जर कॅचेस ड्रॉप झाल्या तर अडचणींना वाढ होईल. बॉल इथून मात्र एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली. बॅटरने बॉलला चेस केला तर ती फेअरच डिलिव्हरी. बॅटरने बॉलला सोडून दिलं तर पंच या गोष्टीकडे निश्चित पाहतात. बॉल इथून एक सिंगल आली. 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा सध्या घडीला 5 बनलेल्या आहेत. उसळी घेणारा जास्तीचा बॉल पाहायला मिळाला. त्यावरतून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल घेऊन विवेक ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होईल. पॅटर्न बदललाय यावेळेला. स्ट्रायकर एंडला ऋषी नारंगीकरला आपण पाहतोय. ज्याच्या नावापुढे कर असतं त्याच्या नावापुढे धावा असतात असं अनेक वेळेला क्रिकेटचं परिसूत्र आपण पाहिलंय. आडवा बॅटने केला होता. ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. सिंगल मिळाली. बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतात त्याच्यावर. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट आला हा चौकार. पाहायला मिळतं साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. आदरणीय प्रसादजी म्हात्रे साहेब यांनी एक आगळं वेगळं पारितोषिक लगावलेलं आहे. जर महागणपती चिरनेर संघ जिंकला तर त्यांच्या 12व्या खेळाडूला 1000 रुपयाचा कॅश प्राइज.
आडवा बाटने उंचही गेला, लांब जाणार का, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, कॅच ड्रॉप झालाय. आणखीन एक झेल इथे ड्रॉप होत असताना ऋषी नारंगीकरला इथून जीवदान येत असताना पाहायला मिळत आहे. धावा मिळाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 11 धावा धावलकावरती आहेत. उसटण्याचा मी अगदी उल्लेख केला आणि यावर्षी उसटण्याच्या स्पर्धेमध्ये बाईक होती 12व्या खेळाडूसाठी. चांदी आहे आजकाल 12व्या खेळाडूंची. मला वाटतं प्लेइंग 11 मधले म्हणतील की आम्ही आता 12वे खेळाडू म्हणून बसतो. फलकावरती धावा दुहेरीच्या मदतीने 11 बनलेले आहेत. 78 संघ केले होते आणि जिथे बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमधून पाहायला मिळतात 12व्या खेळाडूंसाठी काही ना काही केलं जात आहे. ही बाब निश्चित चांगली आहे. प्रसादजी मात्रे यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटरला फॉलो केलाय, मुभा दिलेला नाहीये. रिव्हर्सचा प्रयत्न इथे आणून काढलाय. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, असा अनेक वेळेला हा शब्द आपण अनेक समालोचकांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ही दुधारी तलवार आहे. फिरवण्याचा प्रयत्न इथे केला होता. हल्लीच्या घडीला आपण पाहिलं ना क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती असे स्ट्रोक सातत्याने पाहायला मिळतात. कारण अलीकडे संस्कारांचे फटके जे आहेत ना ते खेळाडूंनी मागे सारले आहेत आणि आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर दिलाय. कोलातला बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, सिंगल मिळेल. एकेरी धावा आली लेग बाईटच्या मदतीने. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 12 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला 12-0. 42चा पाठलाग करत असताना महागणपती चिरणे. शुभ सन्मानाकडे आपण जाणार आहोत, ज्यांच्या आतुरतेने आपण अगदीच पहिल्या दिवसापासून वाट पाहत होतो. आणि त्या पद्धतीने पाहायला गेलं तर उरण तालुक्याचे अनबान शान आणि भाग्यविधाते याच्या वरतून उल्लेख केलं जातं. बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अगदी निकटवर्तीय आणि शिवसेना रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं कोणी वाढवले असेल, जीवित ठेवले असेल, ते नाव मात्र वर्जून प्रामाणिकपणे मात्र या रायगड जिल्ह्यामध्ये घेतले जाते. ते आदरणीय उरण तालुक्याचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आमचे आयोजक किशोरजी गरज, समीरजी गरज, विशालजी मात्रे, सत्यमजी भोईर आणि धीरेनजी मात्रे या सर्वांनाच विनंती करेन की आपण या महान व्यक्तिमत्वांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. मी विनंती करेन आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान घेण्यासाठी साहेबांना विनंती करेन की आपण या आपला शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अगदी 2 मिनिटं फक्त मॅच थांबवा प्लीज. मॅच चालू राहू द्या. चला बघा, साहेबांनी सांगितलं ना मुखवटा ना कसला गर्व, ना मुखवटा ना कसला गर्व म्हणजेच मनोहर शेठ भोईर. ज्यांना समान दिसतात सर्व तेच म्हणजे मनोहर शेठ भोईर. पारदर्शकता ज्यांच्या प्रत्येक कर्मामध्ये आहे तेच म्हणजे मनोहर शेठ भोईर. माणुसकीचा हाच ज्यांचा धर्म तेच म्हणजे मनोहर शेठ भोईर. आशेचा किरण, नेतृत्वाची उरण तालुक्याला लागलेली आस आणि धास म्हणजेच मनोहर शेठ भोईर यांचा शुभ सन्मान इथे मात्र साकारला जातोय. बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर कडवट शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे आणि पुढचे आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचा शुभ सन्मान घेतला जातोय. त्याच्यानंतर मी विनंती करेन माजी नगराध्यक्ष उरण नगर परिषदेचे आदरणीय गणेशजी शिंदे साहेब यांना विनंती करेन की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आदरणीय माजी नगराध्यक्ष उरण नगर परिषदेचे गणेशजी शिंदे साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अगदी आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला जातोय. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने हे भगवी शॉल, मायेचे उपदान आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ दिला जातो आणि आठवण म्हणून या सन्मान चिन्ह राजमुद्रा अगदी आपण त्याच्यावरती पाहतोय. हे सर्व देऊन त्यांचा शुभ सन्मान, आदर सत्कार, सन्मान राखला जातोय. ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली गेलेली आहे. किशोरजी गरज, समीरजी गरज, विशालजी मात्रे, सत्यमजी भोईर आणि धीरेनजी मात्रे आपण पाहतो या फ्रेम मध्ये शुभ सन्मान घेताना. त्यानंतर आदरणीय उरण पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य
आमचे शेवा गावाचे आदरणीय दीपकजी भोईर साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन दीपकजी भोईर साहेबांना की या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणखी एक आपण पाहायला गेलं तर या उरण तालुक्याला चांगल्या नेतृत्वाने सेवा विभागातील एक चांगलं नेतृत्व ज्यांच्याकडे मात्र पाहायला जातोय ते उरण पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य दीपकजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. अगदी ठासून घासून नाही तर ठासून आलो असे नेहमी आपण पाहायला गेलं स्टेटस अनेक जणांच्या आणि बहुमताने ज्यांची मात्र पंचायत समितीमध्ये नवनिर्वाचित सदस्य म्हणून त्यांची वर्णी लागली गेली आणि आज नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं होतं त्यांचाही शुभ सन्मान इथे घेतला जातोय. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आदरणीय जसकर गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व परेशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. उरण पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य त्यांचीही वर्णी आपण पाहायला गेलं तर त्यांचंही नाव सातत्याने चर्चेत राहिलं गेलंय आणि त्यांचं काम बोललं आणि म्हणून तर की काय आज पाहायला गेलं तर उरण पंचायत समितीवरती सदस्यपदी मात्र त्यांची निवड झाली आणि परेशजी ठाकूर साहेबांसारखं नेतृत्व एक उदयास येताना मात्र पाहायला मिळतंय. जसकर गावाचे मात्र नेतृत्व आणि त्याच्यानंतर मात्र आज पाहायला गेलं तर उरण पंचायत समितीवरतीही त्यांचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते परेशजी ठाकूर साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यानंतर मुलेखंडचे युवा उद्योजक आदरणीय संदीपजी थळे साहेब यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन आदरपूर्वक इथे आमच्या आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आदरणीय विणकलचे उद्योजक संदीपजी थळे साहेब मुलेखंडचे आदरणीय संदीपजी थळे साहेब यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन अगदी पाहायला गेलं तर मराठी पाऊल पडते पुढे असं म्हटलं जातं आणि आपल्याच विभागातील एक दमदार नेतृत्वाने त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांनी पाऊल टाकलं त्या क्षेत्रामध्ये यशस्वी पाऊल मात्र आपल्याला पाहायला मिळतंय ते आदरणीय संदीपजी थळे साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. त्यानंतर दीपकजी मांडलेकर साहेबांचाही शुभ सन्मान इथे घेतला जाईल. मी विनंती करेन दीपकजींना की आपणही या आपलाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. साहेब फुंटेगाव असाच आहे माणसाला माणुसकी जपणार आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती आहे. आदर सत्कार सन्मान इथे मात्र आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं राखलं जातं आणि त्याचबरोबर मी विनंती करेन आयोजकांना दीपकजी मांडलेकर साहेबांचाही शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. आपण इथे उपस्थित राहिलात या सगळ्यांचंच मनापासून आपण आभार व्यक्त करू आणि जयजी भोसले सर आपण मध्यंतरानंतर निश्चितच मनोहर शेठ भोईर यांचे विचार आपण ऐकणार आहोत कारण वक्तृत्व हे सातत्याने चर्चेत राहिले गेलेलं आहे आणि निश्चितच त्यांचा सगळ्यांनाच इथे प्रेक्षकीय मात्र अतुर असतील मनोहर शेठ भोईर साहेबांचं इथे मात्र भाषण ऐकण्यासाठी. तर मी विनंती करेन जाऊया बॅक टू क्रिकेट जिथे मात्र जोडलं जाईल व्हाईस ऑफ महाराष्ट्र जयजी भोसले सर. थँक्यू. या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या नाहीत. केवळ एक धावा पहिल्या षटकामध्ये धावा 12 आल्या. या षटकामध्ये केवळ एक विकेट मिळवली परंतु परागने जिथे सामन्याला पलाटणी दिली आहे कलाटणी दिली आहे या मॅचला. धाव फलकावरती आहेत त्या 13 येणारे चेंडू राहिले ते 18 बॉल मध्ये विजयासाठी 29ची गरज. 18 बॉल 29ची आवश्यकता. एक ब्रेक घेऊयात डीजेकडे जाऊयात असा गेलो आणि असा आलो. जीपी प्रेझेंट ट्रॉफी तुम्ही पाहताय. जीपी ट्रॉफी 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून भव्य दिव्य स्क्रीन तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. स्काय विजन LED च्या माध्यमातून या लाईट्स तुम्ही पाहताय. निखिल धुमाळ करंजाडे यांच्या माध्यमातून आमचे अगदी त्याच वेळेला डीजे मास्टर अर्थात उज्ज्वला डेकोरेटर्स सौरभ म्हात्रे फुंडे यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकता आहात. 24 लाईव्हची कामगिरी चांगल्या दर्जाची पाहायला मिळालेली आहे. संदेजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम अनुज पाटील असतील सोम पाटील विघ्नेश पाटील निलेश तांडेल यांना देखील तुम्ही पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आमचे जनरेटर मास्टर अर्थात समीर नारंगीकर मोठे बोम यांनाही देखील तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. नॉन स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडर बॅटर उभा आहे परंतु राईट हँडर बॅटर लेफ्टी बनण्याचे प्रयत्न इथे करतोय. डॉट बॉल आलेले पाहायला मिळाले. 5 बॉल 5 वरती साहिल चव्हाण एका बाजूला 3 बॉल 1 साहिश नारंगीकर याला तुम्ही पाहताय. अलीकडे सोनं महाग झालंय चांदी महाग झाली आहे ठाऊक आहे परंतु इथे धावाही महाग झाल्यात. रन्स आलेल्या नाही आहेत. खुला टाकला होता डाऊन द ग्राउंड केला. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते.
14 बनल्या, 14 धावा डबल कव्हर द्या, 16 चेंडू, 28 ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. खरं तर पकड मजबूत केली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अर्थात केगाव संघाच्या माध्यमातून. टप्पा चांगला ठेवलाय, फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान डोळ्याचा अभ्यास केलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होते, धावा रोखण्याकडे कल राहिलाय आणि जिथे गोलंदाजांची नामुष्की उडावली गेली आहे, वर चष्मा पाहायला मिळतो गोलंदाजांचा. दुसरं षटक हे निश्चित कारगर साबित राहिलं होतं पराग दुंगीकरच्या माध्यमातून. साहिल चव्हाण स्ट्रायकर एंड वरती आहे, ज्याचं कौतुक तर निश्चित झालंय, परंतु धावा त्याच्या बॅटमधून तितक्याशा आलेल्या नाही आहेत. खोलातला बॉल होता, क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्ड मांडला तैनात, धाव घेण्याचा प्रयत्न पुढे साचवलाय. इथून आपण पाहतोय खरं तर धाव मिळालेली नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू सातत्याने आल्यात. गोलंदाजांनी जी काही गोलंदाजी केली आहे, कमकुवत बाजू हेरली आहे, फलंदाजांना मुभा दिलेली नाहीये. टप्पा अचूकता चांगली पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. विवेकला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क मध्ये इन्व्हाइट करण्यात आलं. पहिलं षटक त्याने हाताळलं होतं, 12 धावांचं जे पहिलं षटक राहिलं होतं. खरं तर दुसऱ्या षटकामध्ये ज्या वेळेला आपण पाहिलं की जिथे पराग आला त्याने चांगली गोलंदाजी केली होती, एका धावाचं षटक होतं. म्हणतात कुठे ना कुठेतरी गोलंदाजांनी किंवा संघाने हा निर्णय अगदी घाई केली की काय हा निर्णय घेताना, कारण ज्या गोलंदाजाने एक धावांचं षटक टाकलं त्याला रिपीट केलेलं नाही आहे. शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. एकेरी दुहेरी धावेने जास्तीचा फरक पडणार नाहीये. 42चा पाठलाग करायचा आहे. हा तो संघ आहे का आता प्रश्न पडू लागलाय. महागणपती चिरनेर ज्यांनी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क जास्तीचा झालेलाच नाहीये. पहा गोलंदाज ज्या रीतीने गोलंदाजी करतायत, प्रत्येक वेळेला फलंदाजाच्या मनामध्ये काहूर माजवणारी गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळाली. बॅटरला सातत्याने तारेवरची कसरत करावी लागते. या खेळपट्टीवरती खेळत असताना सातत्याने फलंदाज भ्रमामध्ये आहेत. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, डाऊन द ग्राउंड खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ओव्हर द बॉर्डर हेड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, षटकार. षटकाराला संघाची धावसंख्या 21 धावा धापलकावरती बनलेली पाहायला मिळाली. खोलातला बॉल होता, यावेळेला डाऊन ग्राउंड खेळला, लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येईल, केवळ एकेरी धाव, 22 धावा धापलकावरती बनलेलं पाहायला मिळाल्यात. खरं तर 3 षटकांचा खेळ संपला, 22 धावा धापलकावरती आहेत. येणारे चेंडू राहिले 12 मध्ये, केवळ 20 ची गरज. 12 चेंडू आणि 20 धावा, सामना रंगात आलाय, मॅच रंगात आली आहे. एकनाथ माळी असते ना केवळाचे तेही म्हणाले असते, आता रंगात आली ही मॅच. एक ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. बारा चेंडू आणि 20 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. खरं तर 22 धावा 3 षटकामध्ये आल्यात, 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. खूप काय बाकी आहे अजूनही या सामन्यामध्ये, असंच म्हणावं लागेल. गोलंदाजीमध्ये फेरबदल, विपुल ठाकूरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळतं, तो इन्व्हाइट झालेला पाहायला मिळतं चौथ्या षटकासाठी. चौथं षटक सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे या सामन्यातील. ही मॅच सर्वाधिक महत्वाची आहे. धावा रोखणं गरजेचं आहे. ती त्याच वेळेला एक मोठी इनिंग ही साकारावी लागणार आहे. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, 42चा पाठलाग या सामन्यामध्ये होत असताना पाहायला मिळत आहे. विपुल गोलंदाजी मार्कमध्ये, स्ट्रायकर एंडला ऋषी नारंगीकरला तुम्ही पाहताय. साईशला आपण पाहतो जिथे स्ट्रायकर एंडला साईश नारंगीकर जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे.
तिसऱ्या क्रमांकावरती तो बॅटिंगला आलाय आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेल्या या भूमिकेला त्याला न्याय द्यावा लागेल. तिसरा क्रमांक क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सर्वाधिक महत्वाचा राहिला आणि तिसऱ्या नंबरसाठी सातत्याने आपण पाहिलं होतं जिथे मोठी उलटफेर होत असताना भारतीय संघामध्ये पाहायला मिळाली. तिलक वर्माला आपण पाहिलं तिसरा क्रमांक देण्यात आला. अनेक ठिकाणी अनेक खेळाडूंची बदली झालेली पाहायला मिळाली होती. फलकावरती 22 बंडल्यात एक फलंदाज बाद झालाय. जिथे गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक बदल तिथे विपुल ठाकूर. पहिला बॉल रिव्हर्स स्वीप चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतात धावा 6. हा षटकार. मध्ये गेला आणि तदनंतर बाट लावली. रिव्हर्स खेळ इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आधुनिकतेचा आविष्कार. षटकार आला. संघाची धावसंख्या 28. 14ची गरज राहिली. येणारे 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. उलथा पालत आता होऊ लागली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. पुढचा चेंडू गोलंदाज फिरकीचा जादूगार बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येतोय. एक तेरी तो एक मेरी. क्रिकेटच्या या खेळामध्ये असं अनेक वेळेला पाहायला मिळालंय. बॅट आणि बॉलची जुगलबंदीमध्ये कधी गोलंदाज सरशी ठरतो तर कधी फलंदाजाची सरशी होते. पहिला चेंडू जिथे मात्र भाटत सरस राहिला. षटकार आला. पुढचा बॉल. या वेळेला लगाताचे 2 चेंडू निर्धाव आल्यात. काय कमालीची मॅच पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 14ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. सातत्याने प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे. 4 दिवस सासूचे तर 4 दिवस सुनेचे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पुढचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. खोलातला बॉल होता. इथे बॅटरला फॉलो केलाय. लाऊड अपील. सिंगल कंप्लीट होईल का. फेकी झाली आहे. इथे घडतंय तरी काय. आमदनी 98 खर्चा रुपया. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला झालाय. धावा मिळाल्या आता 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये. तिसरी धाव घेत असताना फलंदाज इथे होतोय बाद. आणखीन एक धक्का लागलेला पाहायला मिळालाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू तर चालू काय. केगाव संघाकडे तितक्याशा धावा नाही आहेत. खरं तर अशा परिस्थितीमध्ये इथून तिथे तिथून एके फेकाफेक पाहायला मिळाली. काही क्षणाला हे भ्रमामध्ये होते प्रेक्षक वर्ग. हा क्रिकेटचा खेळ चालू आहे का रगोरीचा. बॉल इथून तिथे तिथून इथे फेकाफेक. 2 धावा आल्या. 12ची गरज. येणाऱ्या 8 बॉलचा खेळ शेष. 8 चेंडू आणि 12 धावा. फलकावरती 30 बनल्यात. 12ची आवश्यकता आहे. साहिल चव्हाण स्ट्रायकर एंडला येतोय. खरं तर त्याची बॅट शांत आहे. 7 बॉल मध्ये 6 वरती तो नॉट आउट आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. क्रीजचा वापर केला. उंच केला. लांब नाही. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. 10ची आवश्यकता. येणारे 7 चेंडू आणि 10 धावा. सिंगल डबल सातत्याने येतात. मॅच ऑन गेम ऑन. साहिलच्या बॅट मधून अद्याप एकही मोठा प्रहार पाहायला मिळालेला नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार आला तोही नशिबाचा होता. खरं तर क्षेत्ररक्षकाने तिथे चुकी केली होती. 2 पायाच्या अगदी मधोमध जवळपास झेल बनायला होता. तिथे चुकी झाली. तिथून चौकार आला आणि स्वतः त्या ठिकाणी सध्या दगडीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये विपुल ठाकूर पाहायला मिळत आहेत. षटकामध्ये धावा आल्यात. येणारे 7 बॉल आणि 10ची गरज. हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा राहील. हा मॅच बॉल आहे. या बॉलवरती 10 जिथे मात्र आवश्यक आहेत. परंतु जिथे हे षटक धावांचं अंतर कमी करणारं राहणार आहे.
क्रीजचा वापर केला, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल. साहिल चव्हाण नावाचं वादळ इथे आज चाललं नाही, घोंगावलं नाही, तो होतोय बाद. विकेट मिळवली विपुल ठाकूरने शेवटच्या बॉलवरती. या वाऱ्याने मावळणारी जात ही आमची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, हेच सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. विकेट मिळवली, 6 बॉल 10 धावा. ही बाब सोपी नाही आहे या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 12 धावा सहजासहजी बंड. 6 चेंडू आणि 10 धावा बंड, ही बाब सोपी नाही आहे या मॅच मध्ये. खरं तर या मैदानावरती धावा बनवणं हीच गोष्ट सोपी राहिलेली नाहीये. गोलंदाजांनी जी काय गोलंदाजी केली ना, त्रिधा तिरपीट उडवली फलंदाजांची. अनेक प्रश्न विचारलेत. या खेळपट्टीवरती फलंदाजी करणं ही बाब सोपी नाही. चला थोडी घाई व्हायला हवी केगावकर, चला घाई करा, कारण इथून पुढे खूप सारे मॅचेस बाकी आहेत. रात्र बहिऱ्याची असते, परंतु रात्र ही आयोजकांची आहे, कारण सकाळ करावी लागते आणि पुन्हा सायंकाळी 5 ते 6 वाजता यावं लागतं. आणि त्यामुळे या प्रीतीजी पाटील यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि त्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. आणि आयोजक रात्रकालीन ज्यावेळेला स्पर्धा असतात ना, त्यावेळेला आयोजक सातत्याने या गोष्टीकडे लक्ष देतात की वेळेची बंधनं पाळा, थोडी घाई करा. 6 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाजी मार्कवरती प्रफुल्ल ठाकूर, पप्पू गोलंदाजी मार्कवरती येतोय. असा खेळाडू ज्याने उरण तालुक्यामधली पहिली कार जिंकण्याचा कारनामा केला होता. पहिला बॉल बॅकफुटला आला होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा डोक्यावरती गेला बॅटरच्या. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. स्ट्रायकर इंडला विवेक हातनोलकरला पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. 5 बॉल आणि 10ची गरज. गणेशजी काटकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर का या 10 धावा डिफेंड केल्या प्रफुल्लने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पारितोषिक वाढतील अजूनही, कारण मॅच रंगात आली आहे. सामना आता मात्र धावा बनवणं. दीपकजी मांडेलकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थांबा थोडा वेळ, आणखीन शेअर मार्केट वधारे. खोलातला बॉल होता, ऑन साइडला केला, लॉंग ऑन देणार आहे, सिंगल येईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार का? सेकंड साठी पलटलाय, रिक्स घेतलीये, तोठा झाला, फलंदाज बाद. येणारे 4 बॉल 9ची गरज. थैंक यू. मन के जीते जीत है, मन के हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. आज लढावं लागणार आहे. कष्ट केलं नाही तर आयुष्य नष्ट होतं. एकच गोष्ट श्रेष्ठ आहे, जे आजचं कष्ट श्रेष्ठ आहे. आज तुम्हाला ते कष्ट करावे लागणार आहेत. 4 बॉल मध्ये 9 धावा बनवणं ही बाब या मैदानावरती मी वारंवार सांगितलं सोपी नाही आहे. 2 तुल्यबळ ताकदवान संघ आहे. चला घाई करा पप्पू, घाई करा, थोडी घाई करा. वेळेच्या बाबतीत सहकारी असू द्यात. प्रत्येक संघाचा पण लक्ष देतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मधून हाथी घोड़े तोप तलवारें फोर्स तो तेरी सारी है, मगर जंजीर में झगड़ा जा राजा मेरा अब भी सब पे भारी है. विवेक भारी पडू लागलाय. षटकार आलाय त्याच्या बाट मधून. आमचे विघ्नेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामॅन
जावळेकरांनी केवळ कॅमेरा मारला सामना जिंकल्यानंतर, म्हणून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं या कॅमेरामॅनला. तोच बाम आमच्या सोबत आहे, ॲडिक्सचा बाम, नुसता बाम नाही, तो पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं ना तर नुकतीच पार पडलेली आणखीन एक सरपंच चषक पाहायला मिळाली होती आपल्या या खरं तर उरण तालुक्यामध्ये एक मानाची स्पर्धा म्हणून करळमध्ये. करळकरांनी त्याच्यासाठी जॅकेट ठेवलं होतं स्पेशली, आणि तोच आज विघ्नेशला आपण पाहतो. खोलातला बॉल, मॅच फिनिश होईल का? चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत, मॅच फिनिश ऑन ही स्टाईल, षटकार. लक्षवेधन या पण या स्पर्धेच्या माध्यमातून विवेक हतनोलकर साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, सामना त्यांनी संपवला म्हणून. सर मी विनंती करीन, अगदीच बराच वेळ आपण त्यांचा मात्र हा आवाज ऐकण्यासाठी मात्र आतुर आहोत, ज्यांचा आपण मात्र विचार ऐकण्यासाठी मात्र इथून आतुर आहोत. मी मनोहर शेठ भोईर साहेबांना विनंती करेन की आपण या सगळ्या क्रीडा रसिकांना आयोजकांच्या वतीनं आपल्याला विनंती करेन की मार्गदर्शन करावं. या उरण तालुक्याचे आपण पाहायला गेलं तर आणबाण शान आणि नेतृत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं, खूप छान आपण पाहायला गेलं तर नेतृत्व, गोड नेतृत्व आपल्याला मिळालंय आणि त्यांची उपस्थिती अगदी एक मॅच परिपूर्ण मात्र त्यांनी पाहिली आहे. मी साहेबांना विनंती करेन की आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. जीपी प्रेझेंट ट्रॉफी 2026 आणि ही ट्रॉफी प्रकाश ज्योतातील असं आकाशामध्ये जसे तारे आपल्याला दिसतात तशा प्रकारे या ठिकाणी मैदानामध्ये लाईटचे तारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. सर्वप्रथम जीपी प्रेझेंट ट्रॉफी या जीपी 2025 जीपी ट्रॉफी म्हणून आयोजकांनी या ठिकाणी आयोजन केले.